आरोपी गाडे गुनाट गावातील उसाच्या शेतात लपल्याची माहिती पोलिसांना काल मिळाली होती। काल दिवसभर पोलिसांनी ड्रोनच्या माध्यमातून गाडेचा शोध घेतला, पण गाडे सापडला नाही। उसाच्या शेतामध्ये जे पोलीस आहेत ते पोलीस खरं तर या आरोपीचा शोध घेत आहेत, तर दुसरीकडे ड्रोनच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी जी नजर आहे ती पोलिसांची खरं तर आरोपीवरती आहे। रात्री 12:15 वाजेच्या सुमारास गाडे एका घरात पाणी पिण्यासाठी गेला। पाणी प्यायला गेलेल्या घरातील महिलेनं पोलिसांना फोन करून गाडेची माहिती दिली। या माहितीनंतर पोलिसांनी डॉग स्क्वॉडच्या माध्यमातून आरोपीचा शोध घेतला। पोलिसांनी काही वेळातच आरोपी दत्तात्रय गाडेला चारही बाजूने घेरलं। दत्ता बाहेर ये, तुला घेरलंय अशी उद्घोषणा ड्रोनच्या माध्यमातून करण्यात आली। तुझ्यावर लक्ष ठेवण्यात आलेलं आहे, तू जिथं असेल तिथून बाहेर ये। तू ताबडतोब पोलिसांना शरण ये। पोलीस तुझ्यावर वॉच ठेवून आहेत, जिथं असेल त्या ठिकाणी पोलीस बाहेर ये। उद्घोषणेनंतर कॅनॉलच्या खड्ड्यात लपलेला दत्तात्रय गाडे बाहेर आला। पोलिसांनी मध्यरात्री 1:45च्या सुमारास दत्तात्रय गाडेला अटक केली। मात्र गावापासून अगदी 1 किलोमीटर अंतराच्या परिसरामध्ये ज्या ठिकाणी कॅनॉलचा हा खड्डा आहे, आपण पाहतोय की याच ठिकाणी दत्ता गाडे जो आहे तो लपलेला होता। आणि ज्यावेळेस ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीनं ज्यावेळेस त्याला अनाउन्सिंग करण्यात आलं की दत्ता गाडे तू बाहेर ये, तुला सुरक्षित ठिकाणी आम्ही पोहोचू, सरेंडर कर, अशा पद्धतीचं आवाहन जे आहे ते पोलिसांकडून करण्यात आलं। गावकऱ्यांनी विश्वास देण्याचा प्रयत्न केला आणि आपण पाहतोय की त्यानंतर दत्ता गाडे जो आहे तो या ठिकाणी येऊन उभा राहिला आणि पुणे पोलिसांनी तातडीने त्याला ताब्यामध्ये घेतलं। आरोपी ताब्यात आहे। पुढची माहिती तुम्हाला स्वारगेट पोलीस स्टेशन जिथे इन्व्हेस्टिगेशन चालू आहे त्या ठिकाणी। महिलेने माहिती दिल्यानंतर तब्बल 2 तासांपेक्षा जास्त वेळ सर्च ऑपरेशन सुरू होतं। संबंधित आरोपीला ताब्यात घेतलेला आहे पुणे पोलिसांनी। जी इन्फॉर्मेशन मिळालेली होती त्याच्यावरती वर्कआउट करून त्याला त्याच्या गावातूनच ताब्यात घेतलेला आहे। बाकी डिटेल माहिती माननीय आयुक्त सर प्रेस कॉन्फरन्समध्ये देतील। गाडेला अटक करण्यासाठी पोलिसांना गुनाट गावच्या ग्रामस्थांची मोठी मदत झाली आहे।